ते झाडाच्या खाली झाडं लावले. त्यानंतर मी तिथले जे विभागीय अधिकारी त्यांना सांगितलं, त्यांनी काही केलं नाही. त्याच्यानंतर मी आपले जे वृक्ष अधिकारी आहेत भदाने सर, त्यांना विनंती केली. त्यांना म्हणतो भदाने सर, आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाडं लावण्यात आलेले आहे, चांगली गोष्ट आहे म्हटलं, तुमचं अभिनंदन. परंतु हे झाडं तुम्ही झाडांच्या खाली लावलेले आहेत, त्याच्यामुळे हे वाढणार नाहीत. तर तुम्ही कृपया त्याची व्यवस्था करा. त्यांना मी एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं. प्रत्येक वेळेस उद्या बघून घेतो मीटिंग मध्ये, आज माझी तब्येत बरी नाहीये, माझं असंच आहे, माझं तसंच आहे. शेवटी मी त्यांना फोन केला, म्हटलं मी आता तुम्हाला जेवढं संयमाने सांगायचं तेवढं सांगितलं. आता याच्यानंतर मी गिरीश भाऊंबद्दल बोलेल की गिरीश भाऊंनी हे झाडं लावायला सांगितलेत म्हणून. तरी देखील त्यांनी काय केलेलं नाही. ते झाडं अजूनही तसेच आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे सगळ्या की या ठिकाणी जे काही झाडं लावलेले आहेत, झाडांच्या खाली झाडं लावण्यात आलेले आहेत. उगाच करायचं म्हणून करायचं आहे असं ते काम करत आहे. आणि त्या साधूंना रामांना त्यांनी सहवाल दिला. ही जी जमीन आहे ही नुसती जमीन नाही, ते आमच्या आस्थेचं केंद्र आहे. इथे अनेकांनी आणि या प्रत्येक नाशिककरांच्या भावना जुडलेल्या आहेत. जागेची कमतरता नाही साहेब साधूग्रामसाठी. तर नाशिक महानगरपालिकेतली तपोवनातली जी वृक्ष आच्छादित जी जागा आहे ही 54 एकर ही जागा. इथे तुम्ही बघू शकता साहेब, इथे पूर्ण झाड आहेत. इथे आता झाड दिसत पण हे इथे झाड आहेत आपण ज्या जागेवर बसलेले. म्हणजे साधूग्रामसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे नाशिकमध्ये. तर किमान 54 एकर जागा आम्हाला ही नाशिक महानगरपालिकेतल्या ताब्यातली जी जागा आहे ती प्रभू श्रीरामाचं वन म्हणून घोषित करावं. जसं अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर आपण उभारलं, तसंच प्रभू श्रीरामाचा इथे जो आदिवास होता त्या आदिवासाचं लक्षात घेऊन हे प्रभू श्रीरामाचं वन, तपोवनात प्रभू श्रीरामाचं वन असावं ही आमची अतिशय स्पष्ट मागणी सर.